नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे नागापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी। आज खरं तर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी फिरत असतो, कुठेतरी आमच्या मानसिकतेचा हा एक भाग आहे की चला चला आपल्या भागात फिरायला जाऊ। आणि आज तसंच आज नागापूरमध्ये आलो तर नागापूरमध्ये आले असता आमचे जे मामू आहे, मामू सोबत आज व्हिडिओ काढण्याचा योग आला। जे आमचे मित्र आहे, मित्रांनी सांगितलं गोरे मामू, तो गोरे मामू की वजह से गोरे मामूमुळे आज आज हा व्हिडिओ निघू लागलेला आहे। आणि खरं तर आपण सर्वांनी मिळून एकमेकांमध्ये कशा प्रकारे चर्चा करावी, विकासाचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे आणि ज्या कल्याणकारी योजना कशा राबवल्या गेल्या पाहिजेत याचा अभ्यास करायचा म्हणलं तर आता आमची चर्चा झाली। आमच्यासोबत काजी साहेब होते। काजी साहेबांनी एक चर्चा केली की बा तुम्ही मुले मोबाईल हातात असतात, मोबाईल मध्ये आम्हाला जमत नाही, मोबाईल हातात कारण काय तुमचं? तर मी सांगू इच्छितो आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, मित्रांनो, मोबाईल एक अशी चीज आहे की जगातील जर तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असेल, जीवनातील काही गोष्टी मिळवायच्या असेल, तुमचं अस्तित्व चांगलं घडवायचं असेल तर मोबाईलहून तुम्हाला करता येऊ शकतं। त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की मोबाईल एक अशी चलतं फिरतं विद्यापीठ आहे, जगाचं विद्यापीठ आहे। या विद्यापीठामध्ये जगाच्या गोष्टी आहे। मग तुम्ही अमेरिकेमधलं एखादं छोटस गाव सांगा किंवा दुबईमध्ये एखादा छोटासा स्पॉट सांगा किंवा महाराष्ट्रातील एखाद्या मुंबईच्या आजूबाजूचा एखादा कोणा सांगा किंवा तुम्ही नांदेडमधील एक जिल्ह्यातील एखादं छोटस वाडी सांगा। या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तुम्हाला एक तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जाऊ शकता, त्यात शंकाच नाहीये, परंतु आपल्या जवळ आपल्या सिस्टम मध्ये मॅप सिस्टम या मोबाईल मध्ये मॅपच्या माध्यमातून तुम्ही जगातील कोणत्याही घराचा तुम्ही आरामशीर फोटो बघू शकता। आता हे जे गोरे मामू इथं बसलेले आहे आणि मला विचार वाटला, मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बसलेलो आहे आणि मला वाटलं की मामूला मला बोलायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉल वरून बोलू शकता आणि मला मामूला बघायचं आहे मामू कोणत्या ठिकाणी बसलेले आहे तर मी मॅपच्या आधारे मामूचं घर, हे झाड बघू शकतो। हे झाड सुद्धा इथं आलेले आहे। म्हणजे इतका फास्ट मोबाईल झालेला आहे आणि मोबाईल वापरा असं मला म्हणायचं नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचं आहे या जगामध्ये जसा जसा शोध लागत गेला तसा तशा वस्तू आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचत गेल्या। आणि म्हणून मला सांगायचं वाटतं प्रत्येक ठिकाणी राजकारण असायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी कुठेतरी कार्यक्रम असायला पाहिजेत, लग्न समारंभ असायला पाहिजेत किंवा कोणीतरी कार्यक्रम आयोजितच करायला असला पाहिजेत। अशा पद्धतीनं कुठे अशा पद्धतीनंच असायला पाहिजे असं काही नाहीये। जेव्हा आता चर्चा झाली आम्ही सहज इथं आलो होतो आणि जेव्हा आम्हाला आवाज देऊ, नाव काय असेफ भाई नागापूरकर यांनी आम्हाला आवाज दिला की गोरे मामूचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्यासोबत एक दोन शब्द गप्पा मारा, बोला, चहा घेऊ आणि एखादा व्हिडिओ काढू। आता काय आम्हाला फक्त आम्ही निमतावरच आहे कोणा जर कधी बोलवलं यापेक्षा खुशीच काही नाही। भाऊ आम्हाला जेवण नका देऊ पण दोन गोष्टी गप्पा रामचंद्रम करा, चहा म्हणून आमच्या संघ ऑनलाईन गप्पा मारा। कुष्ठरोटा नाव सांगा, या ओट्याचं नाव कुष्ठरोट आहे। तर बघा हे प्रेम आहे, काय हे प्रेम आहे या लोकांचं, हे प्रेमाशिवाय या जगात काहीच नाहीये। जेव्हा गोरे मामूच्या आजूबाजूला 10-15-20 लोक येऊन उभे राहतात ना तेव्हा गोरे बाबूला वाटतं हे माझं अस्तित्व आहे, हे माझी प्रॉपर्टी आहे, हे मी जीवनभर कष्टामुळे कमवलेलं आहे। तर ते 4 लोक तुम्ही घेऊन बोलवा, एक तर लग्नाच्या टायमाला येत्या किंवा मौतीच्या टायमाला येत्या, मध्ये येतच नाही कोणी, बरोबर की नाही? पण जो व्यक्ती दररोज आपल्या सहवासात 5-50 लोकांना आणतो, त्यांच्यामध्ये चहा घेतो, चहा पाचतो, एकमेकाच्या सहवासामध्ये गप्पा रंगवतो आणि यापेक्षा चांगली मोठी प्रॉपर्टीच नाही। मी बरेचसे व्हिडिओ ऐकले, त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, हे बघा तुम्ही एखादा लाईव्ह कार्यक्रम बघा, मोठ्या अधिकाऱ्यांचा कार्यक्रम बघा, एखाद्या नेत्यांचा कार्यक्रम बघा, त्यातून तुम्हाला शिकायला भेटेल त्यांची मांडण्याची मानसिकता असते। आणि ते जर नसेल तर या मोबाईल मध्ये तुम्हाला युट्यूब चॅनलवर जा, तुम्हाला गुगलवर जा, मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय मोठे व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतात, त्यातून तुम्हाला जे पाहिजे ते व्हिडिओ तुम्हाला ऐकायला भेटू शकता। मग तुमची पद्धत काय आहे त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ भेटू शकता। तर मला सांगायचं फक्त एवढंच आहे की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर चांगलं काम करत असेल तर 4 लोक तुमच्या आजूबाजूला येऊन बसता। आता हे काळे भाऊ इथे बसलेले, बरोबर आहे,
हे गोरे आहे हे काळे. पण गोरे आणि काळे एकत्र आल्यानंतर आमच्यासारखे माणसं तयार होते. काय नसता तुम्हाला सांगू का, गोरेकडेच गोरे जात नाही, काळ्याकडेच काळे जात नाही. तर इथं तुम्हाला लोकांना जोडता बी आलं पाहिजे. वय वर्ष किती आपलं? 80व्या वर्षी 10-5 लोक घेऊन या ठिकाणी गप्प मारण्याचं काम आमचे गोरे मामा आमच्या वट्यावर करताय. एक मजा घ्या. कोणता वटा? कोणता वटा? हा, यांचं म्हणणं मी तो शब्द वापरत नाही. यांचं म्हणणं. आणि बघा, या नागापूर चांगलं एक शहर आहे, बाजारपेठ आहे. या परिसरामध्ये नागापूरचं एक गावाचं नाव आहे. माझ्या मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण हे जे आपलं बी चॅनल आहे, प्रत्येक माणसाचं काय एखादं न्यूज चॅनल असतं, कोणतं म्हणतं ह्या नावाचं आहे त्या नावाचं आहे. चॅनल शिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचे जे वार्तालाप आहे ती टाकता येत नाही. मित्रांनो, मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे या नावानं युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी या देशातील मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणची सर्व माहिती त्यात टाकत असतो. आज आमच्या हायलाईट मध्ये नागापूर शहर आलं, नागापूर गाव आलं. आणि नागापूर गावाला आता एकदम ग्रो करण्यासाठी हे गोरे मामू कारणीभूत आहे. गोरे मामूनं आमच्या जीवनामध्ये जे आपल्या जीवनामध्ये जे काय केलं असेल, कट कर हा पुरा चालू मोबाईल आल्यामुळं कटला. तर गोरे मामानं आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि प्रत्येक माणसानं काम केलेलं आहे. या नागापूर सारख्या या गावाचे ते 3 वेळेस सरपंच उपसरपंच राहिलेले. इतकी छोटी गोष्ट नाहीये. व्हाईस चेअरमन 2 वेळेस. व्हाईस चेअरमन 2 वेळेस राहिलेले. पुन्हा सोसायटीचे बंधूंनो राजकारणामध्ये सोसायटीचे संचालक, पुन्हा हे शाळा इथे उर्दू शाळा त्या उर्दू सोसायटीचे संचालक राहिलेले. तो अशा प्रकारे आपली मानसिकता, आपलेपणा आपल्या लोकांना वाढवा, पुढे न्या, आपल्या लोकांमध्ये जगा. सर्व धर्म समान राहा, सगळ्या धर्मांनी एकत्र या. आणि हा संसार इतका चांगला आहे, या संसारामध्ये आपलेपणाशिवाय जगच नाहीये. राजकारणी लोकांच्या फक्त चांगल्या गोष्टी घ्यायच्या, बाकीच्या गोष्टी घ्यायच्या नाही. कोण काय सांगेल एवढ्या पुरतं मध्ये ठेवायचं. आम्हाला 365 दिवस वर्षभर गावात राहायचंय. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही माणसावर देश मनात ठेवायचा नाही. या जगात सगळं काही चांगलं आहे आणि ते चांगलं घेऊन चालत आहे. जो दिवस येईल तो आपल्यासाठी चांगला असेल. म्हणून आता आम्ही चांगल्या मानसिकतेनं एकमेकांमध्ये उठतो बसतो. आज ना मला कुठला धर्म आहे ना पंथ आहे, काहीच नाही. मी एखाद्या संघटनेत काम करतो तर तेवढं करतो, परंतु माझं वैयक्तिक जीवन जगतो. आणि वैयक्तिक जीवन जगताना मला हा मोबाईल भेटलेला आहे. माझी कोणाची किती दुश्मन झाली, त्या मोबाईलचा माझी दुश्मन नाहीये. का की या मोबाईलमुळं मला अभ्यास करायला भेटतो. मी तुम्हाला सांगतो, वकील आहे, 22 वर्ष वकिली केली. 22 वर्ष वकिली करत असताना मी नोटरी झालेलो आहे. भारत सरकारनं मला नोटरी लायसन दिलेलं आहे. आज तुम्हाला सांगतो, माझा प्रत्येक कायदा या मोबाईल मधून मी वाचतो. मला पुस्तके घेऊन फिरायची गरज नाहीये, अभ्यास करण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्ही ग्रो करणार नाही, तुम्ही विकास करणार नाही. म्हणून शाळा कॉलेज तर तुम्हाला करावं लागणार आहे. पण जे परिवारातून शिक्षण भेटतं, जो सन्मान भेटतो, जे संस्कार भेटत्या, जी सुसंस्कृती भेटती, ती आपल्या परिवारात भेटते. आपल्या आई वडिलांपेक्षा या जगात कुठलाच मोठा धर्म नाहीये, कुठलाच मोठा देव नाहीये. आई वडील आपला परिवार सर्वात प्रथम आहे. मित्रांनो, आपल्या हा कुठल्याही प्रकारचा राजकीय भाषण नाहीये, एक सामाजिक भाषण आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून बोलणं पडतं. मी तेच बोलू लागलेलो आहे. एखाद्या माणसाला याबद्दल वाईट वाटलं असेल त्यांनी माफ करा. मित्रांनो, माझं हे ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे युट्यूब चॅनल आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सगळं जोडा. आणि तुमच्याकडे काय टॅलेंट आहे ते माझ्यापर्यंत आणा, माझ्याकडे काय टॅलेंट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि एकमेकाचा विकास करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे वा.